नमस्कार. आज 5 जून. आज पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण आज चर्चा करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये पर्यावरणाच्या काय समस्या निर्माण होतात. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा समस्या निर्माण होते ती म्हणजे पाण्याची. आज आपल्या देशामध्ये जवळपास 1/4 भागामध्ये पिण्याचं पाणी भेटत नाही. दुसरीकडं शेताला सुद्धा पाणी मिळत नाही आणि या दोन गोष्टींना जर पाणी मिळत नसेल तर त्या जागी इंडस्ट्री म्हणजे उद्योगधंदे सुद्धा निर्माण होत नाहीत. दुसरी सगळ्यात मोठी येणारी समस्या आहे ती म्हणजे आज आपल्या देशामध्ये 32% जमीन जवळपास नापीक झाली आहे आणि ज्यावेळेस ह्याचा अभ्यास पूर्णपणे आत्ता काही रिपोर्ट करत आहेत त्यामध्ये असं आढळून आलं आहे की 25% जमीन अजूनसुद्धा नापिकीकडं वळत आहे. ज्यामुळं उत्पादन कमी आणि दुसरीकडं शेतकरी मित्रांनी जे काही खतं टाकले आहेत ते खतं निष्क्रिय म्हणजे वाया जात आहेत. तिसरी समस्या जी आपण या एप्रिल आणि मेमध्ये अनुभवली ती म्हणजे गरमवारे, हीट वेव्ह. यामुळं सगळ्यात मोठं म्हणजे नुकसान म्हणजे लहान मुलं आणि म्हातारे माणसं यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात आणि पिकाचं सुद्धा उत्पादन फार कमी होतं. हे असंच चालू झालं तर यामुळं गव्हाचं उत्पादन आणि जे आपली अन्नधान्य आहेत ती ज्यावेळेस फुलोऱ्या अवस्थामध्ये येतात त्यावेळेस जर हीट वाढली तर त्यांच्यामध्ये परागीभवन होत नाही आणि दाना मोठा होत नाही. चौथी सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे आज आपल्या देशामध्ये हवेचं इतकं प्रदूषण आहे, जवळपास 10 लाख लोक दरवर्षी आपला जीव गमावतात. यामुळं एकतर आपल्या देशाचं सुद्धा नुकसान होतं आणि आपल्या देशातील माणसाचं सुद्धा. आणि पाचवी समस्या आहे ती म्हणजे आपल्या देशातील पाण्याची क्वालिटी. आज भारतामध्ये जवळपास 60 कोटी लोक ज्यांना प्यायला पाणी हे दूषित भेटतं. त्यामुळं एकतर माणसाचं सुद्धा आरोग्य खराब होतं आणि दुसरीकडं शेतीचं म्हणजे शेतीमध्ये क्षारता वाढते. आता हे सगळे आपले चॅलेंजेस झाले. त्यामध्ये आता आपण यावर काय उपाय करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब कमी आहे आणि दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे म्हणजे भूजल पातळी खोल जात आहे. अशा वेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी धरून ठेवण्यासाठी मातीमधील सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे, खतांची इफिशियन्सी सुद्धा वाढवली पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्याला अशा जातीवर भर दिला पाहिजे म्हणजे पिकांच्या ज्यांना पाणी कमी लागतं. आता यावर एक सोपा उपाय म्हणजे काय तर आपण जर समजा मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवला तर आपली पिकं दुष्काळ म्हणजे ड्रॉट कंडिशनला ताण धरून राहतील, खतांची इफिशियन्सी वाढेल, उत्पादन सुद्धा वाढेल. आता यासाठी काय करायचे फार काही रॉकेट सायन्स नाही आहे. दरवर्षी आपल्याला शेतामधील काडी कचरा बिलकुल जाळायचा नाही. दुसरी गोष्ट आपल्याला एक पीक पद्धतीवर अवलंबून राहायचं नाही, आपल्याला मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. त्यानंतर आपल्याला बांधावर ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे साग आहे, कडुलिंब आहे किंवा जी आंबा आहे आपला अशा फळबागांची लागवड करायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण आपल्या शेतामध्ये चर काढतो त्यावेळेस ह्या चरामध्ये पाणीसुद्धा साचतं आणि जर ज्या वर्षी पाऊस झाला त्या वर्षी जास्त पाण्यामुळं पिकंसुद्धा खराब होत नाहीत. या सिंपल 4 ते 5 स्टेप केल्यामुळं आपण जवळपास 40 ते 50% चांगल्या पद्धतीमध्ये आपली जी जमीन खराब होत आहे ती वाचू शकतो. दुसरीकडं प्रत्येक गावामध्ये जर समजा रिचार्ज पॉन्ड असतील, चेक डॅम असतील, फार्म पॉन्ड असतील अशी जर कन्सेप्ट वापरली तर पावसाचं पाणी आपण साठवू शकतो. दुसरीकडंच प्रत्येक गावामध्ये जर आपण बायोडायव्हर्सिटी पार्क उभा केले ज्याच्यामध्ये आपल्या गावाकडीलच वृक्ष असतील जसे की पळस आहे, कडुलिंब आहे, पिंपळ आहे, वड आहे, यामुळं हवेचं प्रदूषणसुद्धा कमी होईल. मित्रांनो, फार सोप्या ॲक्शन आहेत ज्या की येणाऱ्या काळामध्ये पर्यावरण बदल आणि माणसाचं आरोग्य वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. फक्त आपल्याला गरज आहे ती म्हणजे एक ॲक्शन घेण्याची. मी आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अजून कोणत्या विषयावर ब्लॉग लिहावा याविषयी सांगू शकता. धन्यवाद.